मायकाच्या नावानं चांगलं. आज होता आमच्या घरामध्ये सुवासनेचा कार्यक्रम. त्यासाठी मस्त असा बेत आम्ही आखला होता. तर चला तर सुरुवात करूया आमच्या विठ्ठल रुक्माईपासून. कशा पद्धतीने डेकोरेशन केलं आणि कशा पद्धतीने आम्ही पूजा करतो ह्या मायकाच्या सुवासने घालतो तेव्हा बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. कसं वाटलं हे डेकोरेशन नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. जितकं जमेल तितकं आम्ही करायचा प्रयत्न केला आहे. अगदी ना जेवणाच्या अगोदर अर्धा तास जेवढा वेळ मिळतो ना तितक्या वेळेत सगळं डेकोरेशन करून घेतलं आहे बरं का. त्यामुळे थोडंसं साधं भाधं आहे. जेवण केलं आहे. बटाट्याची भाजी महत्त्वाचं असतं ती प्रसादासाठी. आंबील लिंबू चिरून ठेवला आहे. भजी आहेत. धपाटे केले आहेत. काही गोष्टी मानाच्या आहेत त्या करायच लागतात. आंबील आणि धपाटे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोळ्या. तर पोळ्या केल्यात मस्त नाजूक अशा दिसणाऱ्या ह्या पोळ्या बघू शकता. असा खूप सुंदर चवीला झालत्या. आणि ह्या आहेत पापड. तर काही वेळेला काय होतं देवाचा कार्यक्रम करायचं म्हटलं की अगदी पॉझिटिव्हिटी येते बरं का घरामध्ये. आणि मस्त असा हा कार्यक्रम पार पाडला जातो. आणि तुम्हाला विशेष सांगतो आणि करणारे सगळेच घरातले ना हौशी असतील तर कार्यक्रमाला तर सो छान लागतात बरं का. तर आमच्या घरातली सगळ्यांनी मला ही मदत केली आहे बरं का. छोट्यांपासून मोठ्यापर्यंत जाऊबाई असू देत, नंदूबाई असू देत, नंदनच्या मुली असू देत, प्रत्येकाने ना अगदी ना आवडीने आणि ना हरकून असं काम केलं होतं. तर ही बघू शकताय. तर आम्ही पहिल्यांदा ताटं करून घेतली. जेवणाचा व्हिडिओ केला नाही. अगदी साधा सिंपलच होता. पोळ्या वगैरे दरवेळेला मी व्हिडिओ टाकतेच. त्यामुळे पोळ्या वगैरे व्हिडिओ न करता कशा पद्धतीने पूजा केली कशा पद्धतीने आम्ही सगळी मांडणी केली हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इथं व्हिडिओ एकदम थोडासा लॉंग आहे त्यामुळं अजिबात कंटाळा करू नका. वेगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. तर ताट करण्यासाठी आम्ही इथं विशेष गोड पदार्थ म्हणून इथं आमरस केला आहे. इथं आमरस कोशिंबीर घातली आहे. भजी घातली आहे. पहिल्यांदा आमच्या घरातले सवासण्या जेवल्याशिवाय लहान मुलांनासुद्धा मी खायला देत नाही. नाहीतर त्यांच्यासाठी वेगळं खायला केले जातं. तर एक पदार्थ आम्ही घालत होतो. सगळे पदार्थ एकदम सुंदर चवीला झालते. कारण देवाचा प्रसाद म्हटलं की त्याला वेगळीच चव येते बरं का. कुठलाच पदार्थ कमी मिठाचा किंवा कमी तिखटाचा किंवा असं काही न शंका बिना काढता सगळ्यांनी एकदम आवडीने आणि खुशीने खाल्लं. तर 20 लोकांचं जेवण म्हणता 40 लोक जेवावीत एवढं जेवण असं पुरलं गेलं इथं. मी आणि आमच्या जाऊबाई तो वाढायला लागलो होतो. आमटी तेवढी बाकीची वाढायची राहिली होती कारण की गरम गरम पदार्थ आहेत ते जेवाय बसल्यानंतर वाढले की छान लागतात. तर सगळेच पदार्थ सुंदर झालते. तर जे थंड गरम न करता वाढले जातात ते सगळे पदार्थ घातले होते. आंबीलसुद्धा सुरेख झालते. एकदम घटसर अशी पाहिजे तशी. कुठलाच पदार्थ करण्यासाठी चुकला नव्हता. काय म्हणजे वेगळंच होतं. देवाचं कुठलंही पदार्थ करायचं झालं की अजिबात मिस्टेक होत नाही बरं का. आणि रोजचा रोज काहीतरी न चुकी कोणतं काढत असतं. पण ज्या दिवशी आम्ही सवासण्या घातल्या होत्या आणि हे पदार्थ केले ना खूप असे चवीला झालते. लगेचच आम्ही ताटं करून फक्त आमटी न वाढता सगळे ताटं करून लगेचच आरती करायला घेतली. आणि आरती केल्यानंतर लगेच सवासण्या जेवायला घेतल्या जातात आणि आरती करायला घेतली आहे. बघू शकता इथं त्या थोडे आम्ही डेकोरेशनसुद्धा केलं आहे घरामध्ये. आणि इथं आम्ही 5 दिवे ओवाळतो देवाला. जसं देवळापाशी पण सवासण्या घातल्या जातात माकुबाईच्या तशाच पद्धतीने इथं करण्याचा प्रयत्न केला. आम्ही इथं 5 दिवे घेतले. आरती केली त्याची. आणि भंडारा वगैरे लावायचं काम आमचे सासरे बाबा करत होते. अगदी खूप हरकून असे प्रत्येकजण काम करत होतं. तर विहीनबाई होत्या, आमच्या नंदूबाई होत्या 2. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने काम करायचं सगळेजण प्रयत्न करत होते आणि खूप हरकून करत होते. आरती झाली आणि लगेचच आमच्या जाऊबाईने इथं म्हणजे पाय धुवून हळदीकुंकू लावून म्हणजे पायाची पूजा केली जाते. जे सुवासने त्यांचे तर आपल्या आवडीनुसार त्यांना कुठलेही दागिना टिकली म्हणा काहीसुद्धा दिलं तर चालतं. सुवासनेचा जो मान असतो ते दिलं तरी चालतं. तर इथं पाय धुवून आम्ही इथं प्रत्येकाचं हळदीकुंकू लावून झालं होतं. आमच्या जाऊबाई करत होत्या. आणि आपलं कसं सोनाली किचन असल्यामुळं मी किचनमध्येच ॲड होतं. तिथं किचनचं काय असेल ते कमी जास्त पडत होतं तिथं बघत होते. त्यामुळे जाऊबाईच होत्या बाहेर आणि मी इथं दिसले नाही जास्त करून व्हिडिओमध्ये. तर इथं झालं आहे पायपूजा ते झाली. आणि नंतरच लगेच आम्ही ताटं ऑलरेडी झाली तीच. ताटं झाल्यानंतर लगेच आम्ही दिलं होतं जेवणाला. तर पायपूजाला थोडासा जास्त वेळ लागला होता इथं. तर प्रत्येकाचीच असं वेगवेगळ्या असं आवड होती किंवा काय म्हटले जातात की जुन्या माणसांना अशा गोष्टी करायला खूप आवडत असतात. आमच्या सासऱ्यांना आणि सासूबाईंना खूप असा हा कार्यक्रम आवडला. विशेष म्हणजे कारण की ते बऱ्याच वेळा म्हणून दाखवले की एकदम छान असा कार्यक्रम झाला. तर असं एकदम चांगला झाल्याशिवाय म्हणजे म्हणत नाही कोण. तर बघू शकता इथं सगळ्यांना पूजा करून झाली आहे. आणि झाल्यानंतर आम्ही इथं ताटं करायला घेतले आहे. गजरे आणले होते खास विशेष म्हणजे सवासण्यांना देण्यासाठी गजरे आणि काजळ दिला आहे आम्ही इथं लावण्यासाठी. कारण की प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत केली जात असते सवासण्या घालण्याची. तर आम्ही अशा पद्धतीने जेवढं जमल तसं करतो आम्ही. प्रत्येकाचे म्हणजे कुवत असेल तेवढं असं करायचा प्रयत्न करायचा. म्हणजेच
हे झालं होतं. तर आपल्या सोनाली किचनचा हा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडला असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्या सोनाली किचनचे रेसिपी ना अगदी साध्या सिंपल असतात, कोणीही करू शकेल अशा इतक्या साध्या सिंपल असतात. जेवढं मी शक्य होईल तेवढं साधं करण्याचा प्रयत्न करते. आणि बघू शकताय सगळे ताटं वाढून झाली आणि लगेच नंतर आम्ही तर सुवासने जेवण दिलं आणि मस्त असा कार्यक्रम पार पडला आहे. तुमच्याकडे कशा पद्धतीने केलं जातं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या आहेत आमच्या म्हाकोबाईच्या सवासण्या. आणि हा व्हिडिओ मस्त बघायला जितकं सुरेख वाटतं ना, दिसायला समाधान वाटतं ना, तितकाच कार्यक्रमसुद्धा समाधानी झाला आहे. आणि असंच चॅनल पाहत राहा. धन्यवाद.